हे बघा इथून तुम्हाला प्रॉपर दिसतं तर सगळं हे बघा जास्त आतमध्ये नाही जाता येणार. बोला सगळे जय जगन्नाथ. अतिशय सुंदर असं दर्शन, मनाला पण लय शांती भेटलेली आता दर्शन घेऊन. आहे का चांगलं आहे का? खायबल. खायबल नवीन शब्द. पुरीमध्ये एंट्री केलेली आहे सकाळीच बस स्टॉपला. आता इथल्या पुढं बस आमच्या जाणार नाही, तर आम्ही सामान बिमान घेऊन अर्धा सामानच घेतलं, अर्धा अख्खाने चालू आहेत. इथल्या आम्ही गाड्या करून आमच्या हॉटेलपर्यंत जाऊ आणि मग फ्रेश वगैरे होऊन बघू पुढचा काय प्लॅन आहे. अर्धा घेतलेला आहे, एक बॅग नाही घेतली, त्याच्यानं काही गरजेचं सामान नाही म्हणून. जेवढा गरज तेवढाच चालेल. आता 2 दिवस इकडची वस्ती आहे. चला आता कसं बघा एकदम काय बोलतात त्याला, मुसाफिर निघाले, सगळा बोजा बिस्तर घेऊन. मान वन साईड टाकले बा, निघू आता इथलं आम्ही. अवतर बाई ठीक आहे, जाऊन फक्त आनंद होती त्याला पाहिले पीस. मे बी हा लॉग नंबर काहीतरी असेल, पण मी इंट्रो नाही दिला. थोड्या वेळात इंट्रो देईन. तर खरं वाटेल काय नाही, कसा दिसतं तर चांगला. लेट्स सी दिस बॅग्स. A few moments later. सो गाईज आता आम्ही रूमवर आलेलो आहे. माझी आंघोळ तयारी पण झालेली आहे. व्हाईट शर्ट आहे पण हा दुसरा आहे म्हणून असं समजू नका सेम शर्ट घातलं आहे. आणि प्लॅनमध्ये चेंज असा आहे का आज आम्ही जगन्नाथपुरीचं दर्शन घेऊ. उद्याचं काय असेल ते मला माहीत नाही, शॉपिंग आहे का दुसरीकडे जायचं आहे. पण आता सध्या मी फ्रेश वगैरे झालो आहे, मस्त आंघोळ केली आहे. मम्मी वगैरे आणि दादा खाली गेले, त्यांना काही सामान घ्यायचं आहे, दॅट्स वाय. आणि मग मी तोवर तयारी करतो. मग जेवण करायला जाऊ आपण. आता आम्ही दुसऱ्या हॉटेलमध्ये आहेत. आम्ही 3 जणं, मी मम्मी दादा एक वेगळ्या हॉटेलमध्ये आहे. बाकीचे आमचे 9 जणांच्या ग्रुप्स वेगळ्या हॉटेलमध्ये आहेत आणि बाकी 13 जणांचा ग्रुप वेगळा. आम्ही फक्त एकटेच जे वेगळ्या हॉटेलमध्ये. एक सेकंड कोणतरी आलं आहे तर बघू शकता. हे बघा, यो पण आलेला आहे माणूस. यो आंघोळ करायचं बाकी, मम्मीची आंघोळ झाली, माझी आंघोळ झाली. आता मी पटापट तयारी करून घेतो त्या हिशोबाने. मग आपण पटापट खाली जाऊ. सामान पॅकिंग करीत लावले. 2 दिवसाचं कपडा बाहेरच ठेवतो आता, कारण या बायका माझ्या मी कंटेनर नाही का बोलतात त्याला, डिक्कीमध्ये ठेवतो. भाई मी किती फास्ट बरोबर, कारण मला लॉकची जास्त लेंथ वाढवायची नाही आहे, दॅट्स वाय. आणि ते कपडे जवळ ठेवणे या काय, जेणेकरून मी उद्या पण बाहेर फिरू शकतो. आणि परवा जेव्हा आम्ही बसची ट्रॅव्हलिंग करू तेव्हा पण माझ्याकडे कपडे राहतील. जय श्री राम, जय श्री कृष्ण, जय जगन्नाथ. सो गाईज माझी तयारी वगैरे एकदम रेडी आहे वन साईड. आणि हे मातोश्री नाही आहे पुरी, कशी आहे. आता आमच्या तयारी रेडी झाल्यात. आता थोड्या वेळात आम्ही इथून निघतो जेवायला. दादाचे अजून पण बाकी आहे, काय टाइमपास करतो तुम्ही काय सांगू तुम्हाला. पण एक अपडेट अशी आहे का मला म्हणजे काय, मंदिराच्या आतमध्ये फोन अलाउड नाही, लेदर आयटम अलाउड नाही, बॅग्स अलाउड नाही, काहीच अलाउड नाही. पैसे घेऊन जा फक्त तुमच्या जवळ ठेवा. तसेच बाकी काय लेदर नाही अलाउड, म्हणजे पॉकेट्स वगैरे बॅग्स काय अलाउड नाही. सो आम्ही फोन बाहेरच राहतील, मंदिराच्या आतमध्ये फोन नाही आला भेटणार. सो काही फुटेज येणार नाही, त्यासाठी मी क्षमस्व आहे. जे आहे ते नियम पाळायला लागतील. पण मी अर्धा रस्त्यात तरी घेऊन जायचा बघतोय. ट्रॅव्हल्सवाला सांगतात फोन इकडेच रूमवर ठेवा, बरोबर नका घेऊ, चपली नका घेऊ. चपलीचा जाऊ दे, चपलीचा फोन अर्ध्या रस्त्यापर्यंत तरी घेऊ, तरी जाऊ आपण लांबशा लांब काहीतरी करायला. मिळते आगे. पप्पाचा फोन आले गाईस. झालं चालू झालं लगेच. रोमॅन्टिक कपल वन साईड. जेवली का बघ विचारतोय. आता आम्ही इथल्या रिक्षा केले मंदिरापर्यंत जायला सगळी. आप्पाचा बसल्यान पुरं डायरेक्ट मंदिरापर्यंत चालवले बघ. बाय बघ किती असते. चाललो आम्ही उलटा बसून. असा ये बापू सुसाट काय माहिती नुसता पप्पा मी लांबून आणि या कसं आहे ना, आपलं आपणच यायला लागतं असं वाटतं. काही जण आता मला काय बोलायचं ते बऱ्याच जणांना समजला. या ज्या बघेत ना, या फुकट सर्व्हिस इथं मंदिरात जायला सगळ्यांसाठी. रिक्षावाले तुम्हाला आणून सोडते इथं. 20-20 रुपये घेतात पर शीट. या बघेवाल्यांपर्यंत सोडतात ना, मग हे इथल्या फुकट आपल्याला मंदिरात घेऊन जातात बघा. पोहोचल्या जगन्नाथपुरीचं ना, यो मंदिर तुम्ही बघू शकता जगन्नाथपुरीचा. इथून तुम्हाला मी दर्शन देतो. बोला जय जगन्नाथ. A few minutes later. गाईज अनएक्सपेक्टेडली आम्ही सांगता, मला वाटलं तर 2-3 तास काही बी करून जातील, पण 1-1.5 तासात सगळं आतमध्ये फिरून सगळं दर्शन करून सगळा झालेला आहे आमचा. A to Z माहिती पण भेटलेली, गाईड पण होता आमच्याबरोबर. जो मनाला प्रसन्न भेटले ना दरवेळेसचा. मी सांगता आता का आम्ही जसं इस्कॉनला गेल्यावर पण आता राधाकृष्णाच्या मंदिरात तिथं पण जेवढं भारी वाटतं, तसंच सेम इथंशी आल्यावर पण जो जगन्नाथपुरीच्या मंदिरात वाटलं आहे ना,
नाही राहू दे राहू. जो वाटले ना तो एक नंबर म्हणजे असं जी माझी दरवेळीची फिलिंग आहे ती अतिशय सुंदर असा मंदिर पण आहे. तुम्हाला मी आतमध्ये जाऊन थोडा तरी दाखवायला भेटेल असं दाखवतो. जाऊन बघूया आपण. इथं कसं असतं काय मंदिरामध्ये तुम्ही दान बिन पैसा वगैरे देऊन काही नाही, सगळं आहे जगन्नाथ महाराजाकडे. पण इथं तुम्ही येऊन अन्नदान केला पाहिजे. अन्नदान जो गोरगरिबांच्या पोटाला लागतं त्याचा पुण्य भेटते इथशी. जर तुम्ही इथशी बघाल तर रोजचे इथशी काहीतरी 56 भोगांचं असतं, 56 का 52 भोग असतं देवाच्या दर्शनाला. सगळं चुल्यान किचन बिचन आम्हाला अख्खा इकडं बघायला भेटला. 10 रुपये एंट्री असते इथं बघायला, पण सगळा भारी जाम जाम मस्त वाटला. सगळं मंदिर विंदिर पण भरपूर आहेत मंदिराच्या आतून. आणि जसं बऱ्याच जणांना माहिती असतं का जगन्नाथपुरीच्या मंदिरावर जो वरती ध्वज असतं तो आहे तो वरची, तो नेहमी हवेच्या उलट्या दिशेने चालू फडकत असतं असा. तर त्याचा सायन्स आहे का सगळा काहीच नाही आपण सांगू शकत. जेव्हा तुम्हाला प्रॉपर दिसतं तर सगळं हे बघा, जास्त आतमध्ये नाही जाता येणार. बोला सगळे जय जगन्नाथ. अतिशय सुंदर असं दर्शन, मनाला पण लय शांती भेटलेली. आता दर्शन घेऊन अजिबात गर्दी नाही, धक्काबुक्की नाही, आतन पण काही नाही, या बिंदाशा काही नाही. तर सिक्युरिटी पण एक नंबर आहे, बाकीच्या मंदिरांसारखा नाही झाला. एकदम आलो करून लाईन सोडता येईल नाही, असं काही त्रास नाही इथं. नो चिटिंग. जेव्हा गाईच कसं आम्ही आता जगन्नाथपुरीच्या आम्हाला प्रसाद पण भेटलेला आहे मंदिरांच्या घरी घेऊन जायला. किंवा सगळ्यांना भेटत, आम्हाला भेटलाय. शॉपिंगमध्ये एवढा व्यस्त झालं की मी व्लॉग शूट करायचंच विसरले. जाम आता काय शॉपिंग केलं आम्ही इकडच्या तिकडच्या घरच्यांच्या बहिणीसाठी. आता आलो इथं आम्ही स्वीट्स ट्राय करत खूप काहीतरी ना पटल त्या घेवायचं स्वीट्स आम्ही आता घेतली. जशी काय आहे रसगुल्ला का काही मलाई वल्ला याच्यापेक्षा काही काम धरत नाही, कवात नाही. हाय वल्ला रस जास्त असतं म्हणतं त्याला काही जास्त बोलू नये. कसं लागतं सांग रे बघू एक बाईटमध्ये आम्हाला. कसं आहे का, चांगलं आहे का? खायबल नवीन शब्द डिक्शनरीमध्ये, नवीन शब्द ॲड बाय खायबल. आहे थोडं वेगळं, थोडंसं एकदम थोडंसं वेगळं टेस्ट आपल्या इकडच्या पेक्षा, पण मस्त आहे. मलाई जास्त लागतं. हाय स्वीट्स आहेत म्हणजे त्याला मी मस्त दिसतं. हाय क्युडी खाना खाओगे? भाज्या आम्ही अख्खी इकडं बघतो. इकडं कोलकातामध्ये वेस्ट बेंगॉलमध्ये बघू. आता इथे चांगलं दिसलं म्हणून आल्या घ्यायला. याच्या कॉलेजच्या मैत्रिणीने सांगले आणायला. कॉलेजच्या मैत्रिणी सांगले आणायला. बरं सुजवाल येशील तेव्हा घेऊन ये तिकडूनशा मला 1 किलो. आता इकडून आम्ही मार्केटमध्ये फुल शॉपिंगला आले. सगळी वेगळी गेल्या, नाही आप्पासा गेल्या वेगळी, ते बरोबर आमच्या नानासा होती त्यावेळी बी गेली वेगळी. आता मी जास्त गोड खात नाही तर मला त्रास होईल. घेतला होते इथं बघू शकता तुम्ही कसा मस्त वाटतं पण पित्तलची ना गाई जे बघा काय. आणि मम्मीने बघा काय घेतलं बाबा कसा. आणि बाबा कसा नुसतं लाबूबू नुसता पंखा 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 काय हवा लागते. 420 आम्हाला फायनली भेटलं ना. आता बराच वेळ कुठं जेल ती काय माहिती. आता इकडे यावी काय बघितलं ए बाय होय घरांची भांडी आणतीच घसाची होत नाही हो. ही नको अजब जेव आणती दवाचा पत्ता नसता आपला. कवरा घेतल्या त्या आता सगळी बोसका अजून भरला नाही. आमचं 2 बोसकं भरून मोकळं आलो इथं. शेट आहे ना आता पप्पा नसल्याबरोबर तर काय ज्या भेटेल त्या घेतं. जेव्हा काय मार्केटमध्ये 1 साईड आम्ही वापस रिटर्न चालले कारण आम्हाला एकाचा फोन आला का आम्हाला या पाहिजे. सो आम्ही रिटर्न टू शॉपिंग. शांता बाबा कौशन बुंडा आलो होता. आता व्हिडिओ चालू करायला घेतो त्याला थांबवला. अरे शाणा बनतो का तोंडान पाईप टाकी ना हे अल्ला घाबरला मला तो. पोचलेलो इथं बीच पण तुम्ही गर्दी बघू शकता. बाबा नेक्स्ट लेवलची गर्दी आहे. अख्खा मार्केट भरला. आता सगळी शॉपिंगलाच निघल्या या टायमाला. शॉपिंगला आता आमची शॉपिंग 1 साईड डन झालेली आहे. पण बीच आल्या जरा 2 मिनटं आल्या तर बरं जास्त लांब नाही. मग इथे येऊन बीच पण बघूनच जावा. हो बघू आता बीचवर बघून मग निघू हॉटेलला जायला. त्यात बोललं ना तुला गर्दी बघ ही बघ आपला मुंबईच्या एवढीच आहे. छोटं तसं पोचलेलो पण बीचवर मला बीच सोडून बाकी हे बघा नुसती पत्रा चप्पर बाकी काहीच नाही. बघू शकता कसा बीचवर आले आम्ही 1 साईड. पाणी 1 नंबर आहे. अरे लेझर नाही माणसाची आहे. किंवा आम्ही आता थांबवले नाही थांब सगळ्यांनी होऊ देस. आयलंड कवरी मागं नाना ते शॉपिंग काही खपत नाही यांची अजून. चला थांबल्यान या पटापट. आणि बीचवर थांबून मस्त फोटो बिटो काढले 1 साईड.
जाऊ आता रूमवर भूक लागलेली आहे पक्की लय डेंजर भूक लागलेली आहे जाऊया आता बस चालायला अजब कटायला आले त्याच्याने हे बायांचं काहीच होऊ शकत नाही प्रत्येक दुकानात थांबून बघतील प्रत्येक दुकानात जा जा हा जे 5 जोरी घे 10 जोरी घे सगळा घे गेलेली आहे गाडी आता आम्ही वन साईड निघूया आम्ही इथून आम्ही आलेलो पोचलेलो आता आम्ही रूमवर जातो फ्रेश होतो मस्तपैकी दंडनाडन सीन पाय बेकार दुखायला लागलं चालून चालून हा गरम पाणी हॉटेल रूम मला दाखवतो थोडा पसारा ठेवला आम्ही हॉटेल रूममध्ये पण आता जाऊन पसारा म्हणजे कसा अख्खा सामान पॅक करून ठेवू आता म्हणजे नंतर टेन्शन नाही आता झोपायला आल्यावर जाम थकलं पाय बी दुखायला लागलं असतो व्लॉग मी आता काही जाम मोठा झाले असं मला तरी वाटतं तर तुम्हाला आवडलं असेल नक्की लाईक करा व्लॉगला शेअर पण करा आणि सबस्क्राईब पण करा आणि जेवढं पण अख्खं आलेले फिरायला तुम्ही पण सबस्क्राईब करायचा बघत असाल तर नुसता व्लॉग बघायचा नाही सबस्क्राईब बी करायचा हां भेटू आपण उद्याच्या दिवसाला उद्या जायचं आहे कोणार्क सन टेम्पल बहुतेक पण आजचा डे बेस्ट होता सो अशा बेस्ट दिवसासाठी तुम्ही पुढे असं कंटिन्यू करत राहा मी तुमचा मित्र कनिक जाधव असाच तुम्हाला नवनवीन व्लॉग्स दाखवत राहील जय जगन्नाथ